नमस्कार. मी संजय हेतराम बिसेन आपल्या समक्ष लाडकी बहीण ही कविता सादर करतोय. सध्या आपली स्थिती तीन तिकट व काम बिकट सारखी नाजूक आहे. वेळेवर एखाद्या भावाने हात काढला तर आपली पुढील वाटचाल पुढील भविष्य सुरक्षित नाही हे समजून भविष्यात निदान आपल्या बहिणीची तरी आपल्याला साथ मिळेल या आशेने त्या भावाने आपल्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये अहेर किंवा देणगी देण्याचे ठरवले. तेव्हा एका बहिणीने भावास जे म्हटले म्हणजे बहिणीचे म्हणणे आपल्या समक्ष कवितेच्या रूपानं सादर करतोय. कविता आवडली तर लाईक जरूर करा. कवितेला सुरुवात करतोय. तुझी लाडाची बहीण, तुझी लाडाची बहीण, दादा म्हणे वारंवार, नको देऊ रे फुकट आम्हा 1,500. नको देऊ रे फुकट आम्हा 1,500. उपाशी तापासी जरी, उपाशी तापासी जरी आम्ही झालो बेजार, नको देऊ रे फुकट आम्हा 1,500. बहिणीला मनविण्या वहिनीची चोरी, बहिणीला मनविण्या वहिनीची चोरी, भावामध्ये तिठा वाढेल होईल शिरजोरी. इकडे आड तिकडे विहीर, नाही का. म्हणजे भावाने जर बहिणीला दिलं आणि बहिणीची किंवा इतर भावांची संमती नसली तर मग भांडणे होऊ शकतात. म्हणून इकडे आड तिकडे विहीर, तुही मजधार, नको देऊ रे फुकट आम्हा 1,500. का म्हणून देऊ नये? बेरोजगारी वाढली, नाही कामधंदा, कर्जापायी मरतो या जगाच्या पोशिंदा. स्थिती बिकट ही झाली, सांग कोण जिम्मेदार, नको देऊ रे फुकट आम्हा 1,500. भाऊ कसा आहे, श्रीमंत आहे, त्याची स्वतःची शाळा आहे. त्याला वाटलं तर तो ह्या समाजासाठी खूप काही करू शकतो, पण आपला भाऊ यावर लक्ष देत नाही, असं दुःख आहे. बहीण म्हणते, बघ फीस शाळेची जर कमी करता आली, नाही का, 1,500 देण्यापेक्षा जे तुला असं करता आलं तर बरं होईल. बघ फीस शाळेची जर कमी करता आली, इंग्रजीला शिकतो म्हणे भाची तुझी भाली, नाही का. गावच्या शाळेची खूप दैना झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं आपण इंग्रजी शाळेत शिकावं या कॉम्पिटिशनमध्ये उभं राहण्यासाठी, आणि अनुकरणामुळे प्रत्येक इंग्रजी शाळेत शिकतोय आणि गावच्या शाळा बंद होत आहेत. मग इंग्रजी शाळेत शिकायचं तर त्याची फीस आहे ते खूप जास्त आहे. म्हणून बहीण म्हणते, बघ फीस शाळेची जर कमी करता आली, इंग्रजीला शिकतो म्हणे भाची तुझी बाली. शिक्षणात मक्तेदारी मांडला बाजार, शिक्षणात मक्तेदारी मांडला बाजार, नको देऊ रे फुकट आम्हा 1,500. आरोग्य शिक्षण आवश्यक सुविधा, खाजगीकरणामुळे झाली याला बाधा. काढ वॅक्सीन अशी, काढ वॅक्सीन अशी मिटेल भ्रष्टाचार. भ्रष्टाचार हा कायमचा समाजाला लागलेला रोग आहे. कोरोनाला त्याची वॅक्सिन निघाली, कोरोनाही गेला, पण भ्रष्टाचार केव्हापासून सुरू आहे तेव्हा हा भ्रष्टाचार मिटवण्यासाठी सर्व महारोगांची जळ म्हणजे हा भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार मिटवण्यासाठी जर तुला काही करता आलं तसं कर, अशी बहीण समजवते.
आरोग्य शिक्षण आवश्यक सुविधा खाजगीकरणामुळे झाली याला बाधा काढ व्याकसीन असी मिटेल भ्रष्टाचार नको देऊ रे फुकट आम्हा 1,500. आणि शेवटी म्हणते बहीण, जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढल्या आहेत, त्या किमती जर तुला कमी करता आलं असेल त्यासाठी बघ काही करता येईल. मोबाईल रिचार्ज वस्तू सेवा कर, मोबाईल रिचार्ज वस्तू सेवा कर. गगनाला भिडले LPGचे दर. नुसती LPG आणि मोबाईल रिचार्ज नाही तर पेट्रोल, डिझेल, वीज ह्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे आज भाव वाढले आहे. म्हणून मोबाईल रिचार्ज वस्तू सेवा कर. गगनाला भिडले LPGचे दर. कुणावरही नको त्याचा अतिरिक्त भार नको देऊ रे फुकट आम्हा 1,500. तुझी लाडकी बहीण दादा म्हणे वारंवार नको देऊ रे फुकट आम्हा 1,500. नमस्कार. कविता आवडली तर लाईक अवश्य करा.